भारतीय सैन्याचे आणि सरकारचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। आम्हाला न्याय मिळाला याचा आनंद आहे। आता पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त केला पाहिजे अशी प्रतिक्रिया अतुल मोने यांची मुलगी रुचा मोने यांनी दिली आहे। तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। नाही असं वाटलं नव्हतं। मला वाटलं की सगळे असे थोडे दिवसानंतर विसरून जातील कदाचित, पण नाही, असं झालं नाही आहे। यावर खूप छान ॲक्शन घेतले आणि ही सुरुवातच होती हे माहिती आहे। अजून आम्ही बघणारच आहोत अजून किती नष्ट होते पाकिस्तान, त्याची आम्ही वाट बघतोय अजून। जी घटना पहलगामला घडली होती त्यावेळेस तू त्या भागात होतीस। तुझे पप्पा, तुझी आई, त्याच पद्धतीनं अनेक असे परिवार होते, अनेक अशा महिला होत्या ज्या महिलांसमोर त्यांच्या पतीला, नवऱ्यांना तिथं गोळ्या मारल्या होत्या। आणि एक वारंवार या सगळं बोललं जातं की भारतातल्या या सगळ्या भारताच्या या मुली आहेत आणि यांच्या नवऱ्यानं त्यांच्यासमोर मारलं, त्यांचं कुंकू तिथे पोचलं गेलं आणि ते कुठेतरी लागलं होतं, म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं। आपली माणसं तर परत येणार नाहीत, पण हे ऑपरेशन सिंदूर जे नाव दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने स्ट्राईक केलेलं आहे याबद्दल काय सांगशील? ऑपरेशन सिंदूर ते नाव, ऑपरेशन सिंदूर हे नाव खूप त्यांनी विचार करून ठेवलं आहे, कारण तिथे ज्यांना पण जे विक्टिम्स आहेत ते सगळे जेंट्स आहेत, म्हणजे जे हेड होते सगळ्या फॅमिलीचे हेड, माझ्याही फॅमिलीचे माझे बाबा हेड होते। तर ऑपरेशन म्हणजे सगळ्यांचेच फॅमिलीचे विक्टिम्स जे होते ते सगळे हेड होते, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हा खूप क्लेवरली नाव ठेवलं या ऑपरेशनचं। आणि त्या ऑपरेशन सिंदूर या नावानेच एम कळतो की त्या ऑपरेशनचा मेन मोटिव्ह काय होता। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण।